10वी आणि 12वीचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचा माझा हा व्हिडिओ त्या सामान्य मिडल क्लास सगळ्या व्यक्तींसाठी आहे की जे आज शेतकरी असून आपल्या मुलांना पाल्यांना आपल्याला शिकवा लागलेत आणि 10वीच्या 12वीच्या नंतर पुढे काय करायचं हा बऱ्याचशा मंडळींना प्रश्न पडलेला असतो की नेमकं समोरच्या वाटा काय आहे त्या करिअरच्या। सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, आपल्या तालुक्यामध्ये सर्रास नीट आणि JEE याचंच वातावरण आहे। पण मला सांगा, मिडल क्लास मधले जे शेतकरी कुटुंबात जन्मलेले मुलं आहेत त्यांच्या मायबापांकडून शक्य आहे का 20-20, 25-25 लाख रुपये लावून MBBS ला पाठवणं, इंजिनिअरिंग साठी एवढा खर्च करून शेवटी डिग्र्या घेऊन पुढे बाहेर पडायला लागले? मग त्याच्यावर पर्याय काय आहे? तर पर्याय तुमच्यासाठी बिलकुल आहे। तो पर्याय म्हणजे तुमच्यासाठी कॉम्पिटिटिव्हचा पर्याय आहे। त्याच्यामध्ये सिव्हिल आहे, डिफेन्स आहे आणि बँकिंग आहे। या क्षेत्रात असंख्य जॉब आहेत। पोरं म्हणतात जागा निघत नाही, परंतु लक्षात ठेवा कोरोना काळात पण सरकारने जागा काढलेल्या आहेत, कारण डिपार्टमेंट सरकारला चालवायचंय। मग ते डिपार्टमेंट कोणाच्या भरोशावर चालवायचंय? तर कर्मचाऱ्याच्या भरोशावर चालवायचंय। ज्याच्यामध्ये क्वालिटी आहे, ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे, ते विद्यार्थी 100% नोकरी घेतल्याशिवाय राहत नाही। आणि याची तयारी जर करायची असेल तर तुम्हाला 10व्या वर्गापासून तयारी करा। ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर आणि नंतर 2-3 वर्ष केल्याच्या नंतर तयारी होणार नाही। 10व्या वर्गापासून प्रॉपर तयारीला सुरुवात करा। ज्या मुलांची हाईट चांगली आहे, शरीराने चांगले आहेत, ते डिफेन्सचा जॉब निवडा। त्याच्यामध्ये असंख्य जॉब आहेत जे क्लास 2 क्लास 1 चे अधिकारी पण बनू शकतात। आर्मी, एअरफोर्स, नेव्ही याच्यामध्ये खूप सारे अपॉर्च्युनिटी येतात। त्याच्यानंतर बँकिंग क्षेत्रामध्ये जर गेले तुम्ही तर खूप मोठ्या बँका येतात ज्यामध्ये क्लरिकलच्या क्लास 1 क्लास 2 च्या पोस्ट आहेत। त्याच्यानंतर MPSC आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यापैकी जवळपास 90% कलेक्टर हे उत्तर भारतातले आहेत। मग का महाराष्ट्रातले IAS IPS मुलं बनत नाहीयेत? का आमच्या जिल्ह्यातून IPS मुलं बाहेर पडत नाही? तर त्याचं कारण एकमेव असं आहे की जोपर्यंत आम्हाला मार्गदर्शन मिळणार नाही, जोपर्यंत आम्हाला इयत्ता 5व्या 6व्या वर्गापासून कॉम्पिटिटिव्हचं व्यवस्थितरित्या गायडन्स भेटणार नाही, तोपर्यंत आमची मुलं IAS IPS होणार नाहीत। निश्चित घेऊ शकता तुम्ही नोकरी आणि निश्चित तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करिअर घडवू शकता। बँकिंग क्षेत्र असेल, सिव्हिल असेल, डिफेन्स असेल, याची तयारी तुम्हाला 10व्या वर्गापासून करायची आहे। आणि मेहकर तालुक्यामध्ये आम्ही प्रॉपर स्वराज्य फाउंडेशन या ठिकाणी बँकिंग, सिव्हिल, डिफेन्सचे सगळी तयारी करून घेत आहोत। आणि उद्याचा पश्चाताप केल्यापेक्षा, उद्या डिग्र्या घेऊन नुसतं बेरोजगारांची फौज बाहेर पडल्यापेक्षा आज जर चांगली क्वालिटी तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये, तुमच्या पाल्यामध्ये जर असली तर निश्चित ते 100% उद्याचं भविष्य उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही आणि संपूर्ण घर पुढे नेल्याशिवाय राहणार नाही। हे एवढंच सांगतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्या शेतकऱ्यांपर्यंत, त्या होतकरू मायबाप जनतेपर्यंत पोहोचवा ज्यांचे लेकरं खरोखर हुशार आहेत आणि त्यांना कुठेतरी काहीतरी मिळवायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।